तर काही वेळापूर्वी अरविंद सावंत यांनी भेट घेतली राज ठाकरेंची, त्यावेळेला त्यांच्यासोबत अनिल देसाई सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली। हळूहळू शिवसैनिक मनसेचे कार्यकर्ते मोर्चासाठी म्हणून दाखल व्हायला लागलेले आहेत। स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत ट्रेन हे सगळे कार्यकर्ते दाखल होत आहेत। मुंबई आणि आसपासच्या परिसरातून हे कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी हा मोर्चा आहे असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते दाखल व्हायला लागलेले आहेत। तर संदीप देशपांडे सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर मुकुटे घेऊन हे सगळे पदाधिकारी मनसेचे इथे दाखल होत आहेत। सगळ्या विरोधकांची एकजूट आपल्याला दिसते। महाविकास आघाडीतले सगळे पक्ष आहेतच, त्याशिवाय मनसेचे नेते देखील या मोर्चामध्ये सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी झाले। शिवसेनेचे कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। तर संदीप देशपांडे सुद्धा काही वेळापूर्वी मोर्चासाठी निघालेत आणि मधल्या दृश्यांमध्ये राज ठाकरे काही वेळापूर्वी दादर स्टेशनवरून मोर्चासाठी निघाले होते, त्यावेळेचे दृश्य। साधारण 15 ते 20 मिनिट दादर स्टेशनवर राज ठाकरे ट्रेनची वाट पाहत उभे होते आणि अखेर ट्रेन ते मोर्चासाठी काही वेळापूर्वी दाखल झाले। सत्याच्या मोर्चाबाबतचे सगळे अपडेट्स तुम्ही साम टीव्हीवर बघताय। आपण बघतोय की निवडणूक आयोगाविरोधात कशी विरोधकांची वज्रमूठ आपल्याला दिसते। 3 दृश्य तुम्ही बघताय। राज ठाकरेंनी या निमित्तानं लोकलमधून प्रवास केलेला आहे। मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा इतर पक्षांचे कार्यकर्ते असतील, सगळे आता मोर्चामध्ये सहभागी होतात। 1 वाजता अगदी 15 मिनिटात या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी सर्वात आधी राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले, तर इतर पक्षाचे बडे नेते अजूनही इथे पोहोचायला या मोर्चातून अवकाश काय आहे। संदेश देताय निवडणूक आयोगाला? जे बोगस मतदान आहे त्याच्यावर आळा थोडासा येईल असं वाटतं आम्हाला। या मोर्चानंतर जे चोर आहेत, बोगस मतदार करणारे लोक आहेत आणि चोर करून निवडून आलेले आहेत, त्या लोकांना खाली बसवण्यासाठी आम्ही आज जमा झालो। आज आमचा निष्ठेचा मोर्चा आहे, निष्ठावंत शिवसैनिकांचा मोर्चा आहे। निष्ठावंत शिवसैनिकांचा मोर्चा आहे। या मोर्चानंतरची परिस्थिती काय दिसते? जोपर्यंत ते हे खाली होणार नाहीत, चोर दुबार मतदार आहेत ते खाली होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही इलेक्शन घेऊन देणार नाही। तुम्ही कुठून? मीरा रोडवरून। मीरा भाईंदरून। या सगळ्या महिला पदाधिकारी शिवसेनेच्या मीरा भाईंदरून आहेत। तिकड शिवसेनेचा असा नाहीये, हा प्रत्येक ज्याचं जो मतदान करतो त्या प्रत्येकासाठी हा मोर्चा आहे। हा, कारण काही सत्ताधारी आम्ही सत्ताधारी नाही आहोत, त्यामुळे सगळे विरुद्ध पार्टीचे सगळे आहेत, शेकाप आहेत, मनसे आहेत, जे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की जो मतदान करतो त्यांनी आपलं नाव चेक करा, कारण कदाचित मागच्या इलेक्शनला आलेलं नाव तुम्हाला या इलेक्शनमध्ये दिसणार नाही। हे जे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।